नमस्कार, मी आकांक्षा अग्रवाल. आज मी आलेली आहे पुणे फेस्टिवलला आणि पुणे फेस्टिवलला जसं की आपण बघू शकतो खूप गर्दी आहे. सगळे एकदम इथे सादर केले गेले, वेगवेगळे स्पीकर्सला इन्व्हाइट केलं गेलं आणि त्यातून आपल्याला खूप इन्साइटफुल इन्फॉर्मेशन भेटतात. तर सगळ्यांनी पुणे फेस्टिवलला एकदा भेट दिलीच पाहिजे. भारतीय पोलीस सेवा, परराष्ट्र सेवा, विविध राजनैतिक मोहिमांमध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेले एक ख्यातनाम नाम म्हणजेच जयंत उमराणीकर. आंतरराष्ट्रीय साम्यवाद, इस्लामिक कट्टरतावाद, विशेषतः पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय संघटित दहशतवाद यांचे ते विशेषज्ञ आहेत. मुंबईतील विशेष ब्युरो आणि 1993चे मुंबई बॉम्बस्फोट तसेच पुरोलिया शस्त्रास्त्रे प्रकरणाच्या तपासात त्यांचा विशेषत्वाने सहभाग होता. नागपूर आणि पुणे शहर पोलीस आयुक्त तसेच पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. नक्षलविरोधी ऑपरेशन्समध्ये ते सहभागी होते. अशा ऑन फील्ड बरोबरच फील्डसाठी प्रशिक्षण अधिकारी तयार करण्याच्या कामातही अर्थात प्रशिक्षणातही त्यांचे योगदान मोठं आहे. ते CID विशेष प्रशिक्षण युनिटचे प्रमुख होते. त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत त्यांना विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदक आणि अत्यंत मानाचे राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. भारतीय पोलीस सुधारणा, कॉर्पोरेट फसवणुकीचे प्रतिबंध शोध आणि तपास यावर त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. इंटरनॅशनल लॉजिक सेंटरचे मानद अध्यक्ष असलेल्या जयंत उमराणीकर यांचे पुणे पुस्तक महोत्सवातील नीट फेस्टिवलमध्ये मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा मिलिंद मराठेकर तुम्हाला विनंती करते, व्यासपीठावर निमंत्रित करते आणि माननीय श्री जयंत उमराणीकर सर यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं अशी मी NBTचे चेअरमन या नात्याने माननीय श्री मिलिंद मराठे सरांना विनंती करेन. ही सर्वच मंडळी या 1.5 ते 2 मिनिटाच्या व्हिडिओच्या पलीकडे खूप काही आहेत, त्याची आम्हाला नम्र जाणीव आहे. त्यांच्या काही गोष्टींचा उल्लेख करायचा राहून जाणार आहे वेळेअभावी. मात्र मी सुरुवातीला म्हणाले तसं व्हिडिओत न होतोय तो परिचय आणि इथे ओळख पटेल आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं आणि त्यांच्या मांडणीतनं. या मान्यवरांचं स्वागत करत पुढच्या मान्यवरांच्या ओळखीकडे, परिचयाकडे आपण वळूया. माननीय श्री प्रवीण दीक्षित सर. सेवेत 4 दशकांहून जास्त काळ कार्यरत होते. या काळात त्यांनी पोलीस महासंचालक, गुप्तचर विभाग उपसंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संचालक, विशेष प्रशिक्षण विभाग अतिरिक्त महासंचालक अशी अनेक पदं भूषवली. प्रवीण दीक्षित यांना लेह लडाख मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी कठीण सेवा पदक प्रदान करण्यात आले. तसेच राष्ट्रपती पदक आणि इतर अनेक बहुमानांनी त्यांचा गौरव करण्यात आला. आदरणीय प्रवीण दीक्षित, आपलं पुणे पुस्तक महोत्सवात हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांच्या वतीने NBTचे चेअरमन या नात्याने मिलिंद मराठे सर स्वागत करतील माननीय श्री प्रवीण दीक्षित सरांचं. मी सरांना विनंती करते, मिलिंद मराठे सरांना राष्ट्रीय सुरक्षेसमोरचे धोके, त्यासमोरची आव्हानं या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले मान्यवर श्री प्रवीण दीक्षित यांचं आम्हा सर्वांच्या वतीने आणि आपल्या आयोजकांच्या वतीने स्वागत करावं. श्री योगेश परळे या कार्यक्रमामध्ये या दोन्ही मान्यवरांची मुलाखत घेणार आहेत. मी सरांना विनंती करेन, मिलिंद मराठे सरांना त्यांनी योगेश परळे सरांचंही स्वागत करावं. माननीय मिलिंद मराठे सर, आपण योगेश परळे सरांचंही स्वागत करूया. योगेश परळे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जे माध्यम आणि संज्ञापन विभाग आहे तिथे ते कार्यरत आहेत आणि दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. सद्यस्थितीतील राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातली आव्हानं आणि त्यावरच्या उपाययोजनांचा आढावा घेणाऱ्या संशोधन प्रकल्पाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारसाठी योगेश परळे सर काम करत आहेत. मी पुढचे सूत्र योगेश परळे यांच्याकडे सुपूर्द करते आणि त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी अशी विनंती करते. हॅलो सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद मॅडम. राष्ट्रीय सुरक्षेपुढील आव्हाने या विषयावर आपण या 2 तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घ्यायला इथे जमलेलो आहोत. आय एम शुअर सगळ्यांनी आजचा पेपर वाचला असेल. सगळ्यांना माहिती असेल की ऑस्ट्रेलियामध्ये, सिडनीमध्ये खूप मोठा दहशतवादी हल्ला झालेला आहे. 16 लोक मेले आणि अशा पद्धतीची श्रद्धांजली सतत भारतामध्ये, इतर देशांमध्ये व्हायला लागू नये
याच्यासाठी प्रत्येकाला राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय ह्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आपण मुद्दामून हे अशासाठी करतोय की राष्ट्रीय सुरक्षा हा फक्त पोलीस दलाचा किंवा कुठल्या तरी शासकीय घटकाचा असा विषय नाही. हा प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचा तसेच प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याचा विषय आहे. या विषयामध्ये आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानाविषयी एखादा उपाय जर सुचवला तर तो ऐकला गेलाच पाहिजे असा अधिकार ज्यांना मिळालेला आहे त्यांच्या कर्तबगारीतून त्यांच्या कामगिरीतून असे 2 प्रतिथेश मराठी अधिकारी आपल्याला आज इथे लाभलेले आहेत. सो आपण सगळे हे आपलं स्वतःचं भाग्य समजूया की या विषयावर आपल्याला उराणीकर सर आणि दीक्षित सरांचं मार्गदर्शन लाभणार आहे. अजून एक गोष्ट, राष्ट्रीय सुरक्षा ही आंतरराष्ट्रीय, राज्य, राष्ट्रीय, स्थानिक अशा सगळ्या पातळ्यांशी संबंधित असणारा विषय आहे. शिवाय भारत एका विशिष्ट परिस्थितीतून चाललेला आहे. सध्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अस्वस्थ शेजार आणि धुमस्त अंतर्मन असा त्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा हा तशा दृष्टीनं जटिल जरी विषय असला तरी सगळ्यांना समजणं खूप आवश्यक आहे. तशा दृष्टीनं मी या मुलाखतीची दोन्ही सरांच्या परवानगीनं सुरुवात करतो. वेळ कमी आहे, विषय मोठा आहे, त्याच्यामुळे क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं झालं तर आपण डायरेक्ट पॉवर प्ले सुरू करू. सो उराणीकर सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी की आपण एप्रिल 2025 मध्ये पहलगामचा हल्ला बघितला. माझी आई आली आहे, आई दुसऱ्या दिवशी पहलगामला जाणार होती. सो पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून केलं. परंतु एक गोष्ट आपल्याला जी दिसून येते ती अशा पद्धतीची की पाकिस्तानचं भारत देशावरच उभारणी झालेला जो देश आहे त्याचं आव्हान भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला खूप मोठ्या प्रमाणात आहे. सो हे कशा पद्धतीनं भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला पाकिस्तानकडून आव्हान निर्माण करण्यात येत आहे आणि याच्यावर उपाययोजना कशा पद्धतीची असायला पाहिजे? सर, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. पाकिस्तानबद्दल बोलायचं झालं, ऐकू येतं शेवटपर्यंत? तर पाकिस्तान म्हणजे विक्रम आणि वेताळाची गोष्ट आहे, तुम्ही वाचली असेल लहानपणी. तर त्यातला जो वेताळ आहे तो हा पाकिस्तान आहे. काही निमित्त काढून भारताच्या मानगटीवर बसायचं, त्याला चोख उत्तर जरी दिलं तरी थोडा वेळ तो वडावर जातो, पुन्हा येतो. तर पाकिस्तान हा बेसिकली अतिशय असुरक्षित आणि स्वतःला एक वेगळ्या पद्धतीचा देश समजतो. त्यांचा इतिहास जर तुम्ही समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल. मी थोडं इंग्लिशमध्ये वापरलं तर चालेल ना, कारण माझं शिक्षण ॲक्च्युली MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालं. ते मला ते पॅरलल वर्ड सापडत नाही कधी कधी. तर पाकिस्तान हा मुलूक जो आहे सध्या, तो भाग म्हणजे काय आहे? That is an area which has been trampled by every invader that reached Delhi twice. एकदा दिल्लीला जाताना आणि एकदा दिल्लीहून परत येताना. या लोकांना तुडव सगळं ते लॉस्ट एव्हरीथिंग इन्क्लुडिंग देअर रिलिजन. पण त्या लोकांनी आपलं जे नॅरेटिव्ह तयार केले ते असं केलेलं आहे की आम्हीच खरे राज्यकर्ते होतो. मग हे कसं सिद्ध करायचं म्हणून त्यांनी त्यांच्या जेवढ्या मिसाईल्स आहेत, रॉकेट्स आहेत, त्यांची नावं ठेवली अब्दाली, गझनी. म्हणजे जे इन्व्हेडर्स जरा ठोकून गेले त्यांच्या नावाने ते चालवतात. बिल्डिंग नॅरेटिव्ह ज्याला म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. आपण पुढे त्याच्यावर बोलूया कदाचित जर वेळ मिळाला तर. पण त्यांचं नॅरेटिव्ह हे आहे की आमच्यावर जुलूम झालेला आहे. खरं तर मुसलमानच या देशाचे राजे होते. आता आम्हाला काश्मीर पाहिजे, कारण काश्मीर ही आमची शहारक आहे. शहारक म्हणजे महत्वाची काय म्हणायचं त्याला, जग्युलर वेन, बरोबर आहे. जग्युलर वेन आहे, त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. हा आमचा एक्झिस्टेन्शियल प्रॉब्लेम आहे असं ते सांगतात. आणि भारतामध्ये कुठल्याही प्रकारे जी काही गोष्ट होते त्यांचं एकच उत्तर आहे की इथे मुसलमानांवर खूप जुलूम चाललेला आहे आणि त्यामुळे तिथे काही ना काहीतरी रिॲक्शन होते. भारतामध्ये जो दहशतवाद आहे तो बेसिकली याच्यामुळे आहे की भारतामध्ये काही लोकांवर खूप जुलूम होतं वगैरे वगैरे. देअर नॅरेटिव्ह राईट फ्रॉम द बिगिनिंग अँड दे कीप ऑन चेंजिंग देअर नॅरेटिव्ह ॲज पर देअर कन्व्हिनियन्स. म्हणजे एकच फक्त सांगतो, ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलतो आणि थांबतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा आपण हे पाहिलं की खरं तर काय झालं. पाकिस्तानमधल्या जवळजवळ 20 ठिकाणावर आपण अक्षरशः
म्हणजे निस्सनाभूत म्हणतात अशी परिस्थिती आहे. तिथली 9 ठिकाणं होती ती आतंकवाद्यांची होती, 11 ठिकाणं होती त्यांच्या वायुदलाची होती. टोटल नुकसान जवळजवळ $7 बिलियन झालं असं जॉन स्पेन्सर म्हणतो. म्हणजे मी आणि तुम्ही नाही, जो निष्णात आहे त्याच्यातला ब्रिटिश एक्सपर्ट आहे त्यांनी दिलेलं आहे हे विधान. त्यानंतर 23 मार्चला जेव्हा पाकिस्ताननं त्यांची वेगळ्या वेगळ्या प्रकारची मेडल्स जाहीर केली, त्याला सितारा आहे, जुर्रत सितारा आहे, ते सितारा आहे, दॅट वगैरे त्यांच्याकडे येते किंवा तमगा देतात. 135 लोकांची नावं त्याच्यात निघाली, त्यांना पोस्टुमच दिलेलं आहे. याचा अर्थ आपण प्रचंड नुकसान केलं, पण तरी सुद्धा त्यांचं नॅरेटिव्ह काय आहे, आम्ही याची 4 विमानं पाडली आणि त्याच्या पुढे ते जाऊच शकलं नाही. म्हणजे सर्व ठिकाणी त्यांचं नॅरेटिव्ह उचललं जातं, आपलं उचललं जात नाही. याचं मुख्य कारण हे आहे की पाकिस्तान 1955 सेंटो पहिल्यांदा जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हापासून पाकिस्तान हॅज बीन विथ दी वेस्ट. म्हणजे पाश्चिमात्य देश आणि USA यांच्याबरोबर पाकिस्तान कायमचा राहिलेला आहे. त्यामुळे त्यांचं नॅरेटिव्ह चालतं, आपलं नॅरेटिव्ह तितकं चालत नाही. पण हा देश असा आहे की याच्यापासून तुमची सुटका नाही. आणि आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की या देशाचं काय करायचं हे आपल्याकडे काही केलं ठरत नाही. नॅरेटिव्हचाच इश्यू. सर पण मग म्हणजे तुम्ही जसं म्हटलं तसं की पाकिस्तानचं नॅरेटिव्ह स्ट्रॉंग आहे आणि पाकिस्तानचं सामरिक नुकसान जरी आपण केलं, लष्करी दृष्ट्या जरी पाकिस्तानला पराभूत केलं, तरी नॅरेटिव्हच्या दृष्टीनं पाकिस्तानला जो ॲडव्हान्टेज आहे तो आपण खोडून काढू शकत नाही. तर मग भारताचं असं एक युनिफाईड नॅरेटिव्ह आपण रुजवू नाही शकणार का? आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासाठी? आता पुन्हा नॅरेटिव्हवर झालं म्हणून सांगतो, नॅरेटिव्ह फार महत्त्वाचा विषय आहे. याच्यावर बरंचसं म्हणजे संशोधन पण झालेलं आहे आणि बरीचशी पुस्तकं पण लिहिली आहे त्याच्यावर. आणि बरेच जण जेव्हा दाखला देतात तर कोणाचं देतात, किंवा सुनसुनी असं म्हटलेलं आहे नॅरेटिव्ह कसं बिल्ड करावं, नेपोलियनने असं म्हटलं आहे की नॅरेटिव्ह कसं बिल्ड करावं. मी तुम्हाला सांगतो सर्वात उत्तम जर नॅरेटिव्ह बिल्ड करायची आर्ट कशामध्ये असेल, भगवद्गीतेमध्ये बघा. कृष्णाने अर्जुनाला यादवी युद्धासाठी कसं प्रवृत्त केलं. अर्जुन म्हणतो की समोर जे लोक आहेत ते माझेच आहेत. तो म्हणतो मग ते जर तुझे लोक तुझ्या समोर का उभे आहेत त्यावेळी करायला. मग तो त्याला सांगतो की हे तुझं कर्तव्य आहे, तू हे करायलाच पाहिजे, हे तुझं क्षात्रतेज तुला दाखवायला पाहिजे, हा तुझा राजधर्म आहे. अनेक गोष्टी कृष्ण त्यांना सांगत जातो इथपर्यंत की इफ यू रिअली गो टू एन एक्सटेंट ऑफ व्हॉट हॅज बीन स्टेटेड इन गीता, कृष्ण त्याला जवळजवळ म्हणजे आपण ज्याला न्यूक्लिअर ब्लॅकमेल म्हणून ते सुद्धा करतो. त्याच्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये मला वाटते दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युग युग युगवत्तित, बरोबर आहे ना, युग युग युगवत्तित. म्हणजे एका वेळी आकाशामध्ये 1000 सूर्य जर वर आले तर जे तेज निर्माण होतं, जी एनर्जी निर्माण होते, तो मी आहे. मी कोण आहे? मी काल आहे. मी या देशांचा नाश करू शकतो. एक्झॅक्टली व्हॉट ओपनहायमर हॅज सेड, नाव आय एम बिकम द डेथ, द डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड्स. अशा प्रकारचं आपल्याला नॅरेशन पहिल्यापासून बिल्ड करावं लागतं, वेगळ्या वेगळ्या गोष्टी घ्या. एक तुमचं मेटा नॅरेटिव्ह पाहिजे, त्याच्यामध्ये मग छोटी नॅरेटिव्ह तुम्हाला ते बिल्ड करत 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 त्याच्यापर्यंत पोचवायचं असतं. आणि इथे शंका असते तिथे काय करायचं, तर तिथे पुन्हा तेच महाभारत, नरोबा कुंजरोबा. जेव्हा युधिष्ठिराला विचारलं जातं, द्रोणाचार्य विचारतात की बाबा खरंच माझा मुलगा अश्वत्थामा आहे, त्याला मारलं गेलंय का? तर युधिष्ठिर एवढंच म्हणतो, फक्त मारला गेला आहे अश्वत्थामा, नरोबा कुंजरोबा ते मला माहिती. म्हणजे जिथे तुम्हाला संदिग्धता ठेवायची असेल तिथे ती पण तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला नॅरेटिव्ह बिल्डिंग करता यायला पाहिजे. आपल्या नॅरेटिव्हमध्ये सर्वात मोठी खोट आहे ती हीच आहे की आपल्याकडे कन्सेन्सस नाही. आपण नॅरेटिव्ह बिल्ड करायला लागलं की आपल्यापैकीच काही वेगळ्या वेगळ्या पक्षांचे जे लोक आहेत ते त्याच्यावर काही ना काहीतरी प्रश्न निर्माण करतात आणि त्यांचं म्हणणं आहे बाकी सगळं सोडा. तुम्ही म्हणताय ना याचा ते खोटंच असलं. नॅरेटिव्हसाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये एक म्हणजे कन्व्हिक्शन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे आणि कंट्रोल पाहिजे. या तिन्ही गोष्टी आपल्या नॅरेटिव्हमध्ये संभाव आतापर्यंत
आपल्याला जमलेलं नाही ते जमेल काही दिवसांनी जमेल. काही दिवसांनी म्हणजे किती आता ते हे त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का, पुन्हा म्हणजे जुनाच जर दाखला द्यायचा झाला तर हाच दाखला आहे की आपल्याला जे वाटतं ना सत्यमेव जयते, सत्यमेव जयते याच्यामुळे तुम्हाला एक ग्लानी आल्यासारखी होती. मी आता खरं बोललोय ना, आता केव्हा ना केव्हा तरी याचे जय होणारच. दिस इज नॉट सो इन द प्रेझेंट डे वर्ल्ड. यू हॅव टू प्रोजेक्ट अँड प्रोटेक्ट द ट्रूथ. बरोबर. सर म्हणतायत तसं दोन गोष्टी मला त्याच्यात दिसल्या की कन्सेन्सस बिल्ड करणं खूप आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट भारतीय परंपरेचा नीट अभ्यास होणं आवश्यक आहे, जो युनिफाईड नॅरेटिव्हसाठी आवश्यक आहे. दीक्षित सर. आपण नॅरेटिव्ह बद्दल बोलताना जसं आपण हा टेररिझमचा जो विषय बोलत होतो, आता माझ्या दृष्टीनं भारतीय सुरक्षेला जी अत्यंत आव्हानात्मक पद्धतीची नॅरेटिव्ह आहेत त्याच्यातलं सगळ्यात स्ट्रॉंग नॅरेटिव्ह जर आपण कुठलं म्हटलं तर अर्बन नक्षल असं म्हणता येईल. अर्बन नक्षल हे एक नॅरेटिव्ह आहे का मुळात, ते कशा पद्धतीने इकोसिस्टीम चालते आणि आपण जनरली विसरून जातो. माझं थोडंसं ऑब्झर्वेशन असं आहे की जे ग्लॅमर आपल्याला अल कायदाला आयसिसला मिळतं जनरली, तशा पद्धतीचं ग्लॅमर कदाचित मिळत नसेल, पण धोका हा कितीतरी जास्त नक्षलवादाचा आहे आणि त्याच्यातला अर्बन नक्षल हा भाग खूप महत्त्वाचा आहे. सो नॅरेटिव्हच्या दृष्टीनं तो कशा पद्धतीनं बघितला जातो आणि अर्बन नक्षल हा फॅक्टर सिक्युरिटी कन्सर्न्स कशा पद्धतीने निर्माण करतो. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. अर्बन नक्षल आणि नक्षलबद्दल बोलण्यापूर्वी एक दोन वाक्य फक्त जरा आता सर माणिकर सरांनी जी सांगितली त्याला थोडंसं जरा पूरक सांगतो. मुद्दा पाकिस्तानपर्यंत मर्यादित नाही आहे. पाकिस्तान हे एक प्यादा आहे. कोणाचं? ज्या पूर्वीच्या कॉलोनियल पॉवर्स होत्या, आता ज्या डीप स्टेटवाल्या पॉवर्स आहेत, मग त्यात कदाचित अमेरिका असेल, त्यामध्ये कदाचित आणखीन काही कदाचित चीन असेल, जे काही इतर शक्ती आहेत, त्यांच्या दृष्टीने भारताला त्याचे तुकडे करायचे आणि भारताला आपल्याच समस्यांमध्ये खिळवून ठेवायचं, त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाकिस्तान हे एक प्यादा आहे. आणि त्यातलं हे इस्लाम किंवा मुस्लिम त्याचं त्यांना फायदा आहे की भारतामध्ये सुद्धा आज असंख्य अशा प्रकारचे काही टक्के मुस्लिम आहेत. तर त्यांचा वापर करून सतत आपल्यावरती व्हिक्टीम कार्ड, आम्हाला अन्याय होतोय, आमच्यावरती अत्याचार होतोय आणि त्या मुस्लिम लोकांचं म्हणजे जरी सुद्धा एक पाकिस्तानी जर्नलिस्ट होती, तिने सांगितलं की कल्पना करा की एक जोडपं आहे, त्या जोडप्यामधल्या बाई ती म्हणते की माझा नवरा मला चांगलं वागवतोय आणि मी त्याच्याशी आनंदात आहे, पण तरी देखील दुसरा येऊन तिला सर्व सांगत राहणार की नाही नाही तुझ्यावरती अत्याचार होतोय, तुझ्यावरती अत्याचार होतोय. तो प्रकार हा पाकिस्तानचा भारताच्या बाबतीत. आणि त्याला उपाय एवढाच आहे की जो नेतन्याहूंनी हमासच्या बाबतीत केलेला आहे. हमासकडे शस्त्रांची गरज नाहीये, पाकिस्तानला शस्त्रांची गरज नाहीये. त्या ठिकाणी जास्तीत जास्त तुम्ही लोकल पोलीस ठेवा आणि बाकी तिथे कुठल्याही प्रकारची शस्त्र नको. परंतु शस्त्र मग कोण देत आहे, का देत आहे, ही जी ज्याला मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स म्हणतात, मग तो कदाचित पूर्वी इंग्लंडचा असेल, कदाचित अमेरिकेचा असेल, कदाचित चीनचा असेल, कदाचित आणखी कुठल्या देशांचे असतील. ह्यांची जी शस्त्र आहेत ती खपवण्यासाठी म्हणून मग ती कदाचित अगदी न्यूक्लिअर असतील, ती कदाचित विमानं असतील, कदाचित अजून काय काय नवीन नवीन अस्त्र निघालेली असतील ती असतील, त्यांचा वापर तिथे होण्यासाठी किंवा त्याला एक लॅब म्हणून ते पाकिस्तानच्या माध्यमातून त्याचा आपल्या विरुद्ध उपयोग दाखवायचं. म्हणताना असायचं म्हणायचं की तिथल्या दहशतवादाच्या विरुद्ध आम्ही त्यांना दिलेली आहे किंवा चीनच्या विरुद्ध दिली आहेत, मग चीननी म्हणायचं आम्ही अमक्याच्या विरुद्ध दिलेले आहेत. हा त्यातला स्टेक्स बिझनेस स्टेक्स जास्त आहेत आणि मला दहशतवाद आणि ओव्हरऑल सिक्युरिटी कन्सर्न्सच्या दृष्टीनं वापर केला जातो असं काय. बाकी ह्या सगळ्या गोष्टी ह्या दुय्यम आहेत. पहिल्यांदा माझे जे मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्सेस आहेत ते मला सतत रात्रंदिवस 24 तास व्यवस्थित चालू राहतील, हा माझा इंटरेस्ट आहे. माझी विमानं खपली पाहिजेत, माझा अमुक खपलं पाहिजे, माझी हेलिकॉप्टर्स खपली पाहिजेत, जे काय असेल. एनिवे, मी आता दुसऱ्या प्रश्नाकडे. मला सर तुम्ही म्हणल्या याच्यातनं मला आता कोट कोणाचं आठवत नाही, बहुतेक क्लिंटनचा आहे, इट्स मनी स्टुपिड असा कोट आहे. सो तशा दृष्टीचे स्टेक्स वाढणं आणि सिक्युरिटी कन्सर्न्स निर्माण होणं असं अर्थात. परंतु मी दुसरा जो मगाशी विचारला तसं की अर्बन नक्षल ॲज अ नॅरेटिव्ह तुम्हाला रिस्की वाटतं का आणि आपण कशा पद्धतीने त्याच्याकडे बघायला मी त्याच्याकडे येतो. सर.
अर्बन नक्सल ही जी संकल्पना आहे ही समजून घेणं आपल्याला फार थोडीशी एक त्याला आपण थोडीशी कन्फ्युजिंग म्हणतो अशा प्रकारची वाटणारी शक्य आहे. त्याची जी बॅकग्राऊंड आहे ती तुम्ही लक्षात घ्या. बॅकग्राऊंड त्याची अशी आहे की लेनिन, मार्क्स, माओ, स्टॅलिन ही सगळी जी साम्यवादी शक्ती आहे ह्या सगळ्या साम्यवादी शक्तींमध्ये त्यांचा एकच उद्देश होता, ते म्हणजे राजकीय सत्ता बळकावणं. लेनिन म्हणतो तुम्ही निवडणुका जिंका, एकदा तुमच्या ताब्यात घ्या आणि जे तुमचे विरोधक होते त्यांना चिरडा. लेनिननी ते प्रत्यक्ष केलं. स्टॅलिननी त्याच्यापेक्षा भीषण पद्धतीने केलं असं ख्रुश्चेवनी सांगितलं. आपण नाही, ख्रुश्चेवनी सांगितलं. किती लोक मेले असतील, किती लोकांना ठार मारलं असेल त्याचा. माओ त्यांनी तर लाखो लोकांना ठार मारलं. आता हा जो यांचा जो सगळा मागचं जे बॅकग्राऊंड आहे, ह्या बॅकग्राऊंडपासून स्फूर्ती घेणारे हे लोक आहेत. हे स्वतःला वेगवेगळ्या गटांनी काही ना काहीतरी सांगत होते. 2001 पर्यंत यांच्यामध्ये बरेच स्प्लिंटर्स ग्रुप होते. त्यांनी एकत्र येऊन 2004 मध्ये एक लेनिनिस्ट, माओइस्ट अशी कम्युनिस्ट पार्टी स्वतःला जाहीर केली. त्या पार्टीची जी कॉन्स्टिट्यूशन आहे, त्या पार्टीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी त्याच्यानंतर 2007 मध्ये स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स ऑफ दी रेव्होल्युशन म्हणून त्यांनी बनवली. गुप्त त्यांचं स्वतःचं ते डॉक्युमेंट होतं, पण आज ते आपल्या हातात उपलब्ध आहे. त्यातले जे एक्स्ट्रॅक्ट आहेत त्याच्यावरून मी फक्त आपल्याला सांगतो. मी माझ्या मनचं सांगत नाही. अर्बन नक्सलिझम म्हणजे काय हे मी सांगत नाही. ते त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये आणि टॅक्टिक्समध्ये काय ते त्यांनी सांगितले ते सांगतो. त्यांची स्ट्रॅटेजी पक्की आहे. पक्की म्हणजे काय आहे? आपल्याला भारताची राजकीय शक्ती पूर्णपणे आपल्या ताब्यात मिळवायची. आता त्यांना माहिती आहे की ही ताकद आपल्यात नाही आहे. ही कशी मिळवायची? त्याच्यासाठी त्यांनी 3 गट केले. एक पार्टी आहे. त्या पार्टीच्या खाली त्यांच्याकडे ज्याला लिबरेशन आर्मी म्हणतात किंवा गरिला टॅक्टिक्स वगैरे द्यायचं, तर तशा प्रकारची लिबरेशन आर्मी एक त्यांनी बनवली. त्याचं काही मिलिशिया वगैरे बनवले. आणि तिसरं जे आहे ते अर्बन फ्रंट आहे. सर हे अर्बन माझं नाही आहे. हे सगळं आता मी तुम्हाला ते डॉक्युमेंट्स दाखवू शकतो, त्याच्यातून आपण वाचू शकतो. आता मुद्दा काय आहे की जे ही आर्मी होती, ती आर्मी कुठे होती? ती दंडकारण्यात होती. ती तिरुपतीपासून ते पशुपतीपर्यंत मनमोहन सिंगांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला 110 जिल्हे होते. ती अशी संपूर्ण वरपासून खालपर्यंत दंडकारण्याच्या आजूबाजूला पसरलेली होती. आता तिथे त्यांच्यावरती सतत कारवाई होतीये. अमित शहानी सांगितल्यासारखं 31 मार्च 2026 ही डेडलाईन दिलेली आहे आणि त्या डेडलाईनच्या आतच त्या सगळ्यांचा बिमोड होणार आहे आणि तो होतोय. तो आपण रोज पेपरमध्ये वाचतोय. त्यातले शेकडो लोक मारले गेलेले आहेत, हजारो लोकांनी सरेंडर केलेलं आहे आणि ते या पुढच्या काळामध्ये अजून होणार आहे. पण आता त्याच्या पुढचा मुद्दा काय आहे की हे जे लोक आहेत ह्यांना प्रत्यक्ष माहिती आहे की आपण तर थोडे आहोत, मग आपल्याला मास मुवमेंट पाहिजे. ही जी मास मुवमेंट आहे ही कशी तयार करायची? त्याच्यासाठी त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी आहे की शहरामध्ये कॅप्चर करणं अवघड आहे. म्हणून पहिल्यांदा माओ काय म्हणला, तुम्ही रुरल एरियाजमध्ये आधी जा. रुरल एरियाजमधून ह्यांना सराउंड करा आणि तिथून तुम्ही या शहरांवरती हल्ले करा. आणि हे हल्ले करण्यासाठी म्हणून हे अर्बन नक्सल्स आहेत. हे अर्बन नक्सल्स कोण आहेत, का पाहिजेत? हे जे अर्बन नक्सल्स आहेत हे लोक आहेत की जे त्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट देणार आहेत, हे त्यांना रिक्रुटमेंट देणार आहेत, हे त्यांना नवीन लोकांना कसे काही पुढे आणायचं त्याच्यासाठी मदत करणार आहेत, फंडिंग करणार आहेत, ते त्याच्यासाठी मेडिकल सपोर्ट लागेल तर तो देणार आहेत. ह्या सगळ्या ज्या आहेत त्यांना लागणारे काही कम्युनिकेशन्सचे मेथड्स असतील त्या काय असतील ह्या सगळ्याचं गायडन्स देणारे. कारण जे फूड सोल्जर्स आहेत ते त्या रुरल एरियाजमध्ये किंवा दंडकारण्यामध्ये होते आणि त्यांचे जे ब्रेन होता तो मग वेगवेगळ्या स्वरूपात आहे. तो कसा आहे? तिथले वकील आहेत, त्यातले प्रोफेसर्स आहेत, अकॅडमिशियन्स सुद्धा आहेत. त्यांचा प्रयत्न आहे की ते त्यांना इव्हन पेनिट्रेशन करून ब्युरोक्रसीमध्ये त्यांना घुसवायचं आहे, पोलिसामध्ये घुसवायचं आहे, अनेक ठिकाणी त्यांना घुसवायचं. आणि मग त्याला करायचं काय? तर मास मुवमेंट तयार करायचं. त्या मास मुवमेंट कोणाच करायच्या? त्यांची 4 टार्गेट्स आहेत. महिला घ्या, दुसरं दलित घ्या,
तिसरं आदिवासी घ्या आणि विद्यार्थी किंवा मजूर घ्या. ही 4 त्यांची टार्गेट्स आहेत आणि ह्या 4 टार्गेट्समध्ये तुम्ही नंबर म्हणजे ज्याला आपण प्रत्यक्ष पुण्याने अनुभवलेलं आहे, भीमा कोरेगावच्या वेळेला काय झालं ते आपण बघितलं. एका दिवसामध्ये संबंध महाराष्ट्र पेटलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कोणाला जाळतायत, गाड्या जाळतायत, अमकं जाळताय, त्यांनी विध्वंस केला नसेल असं नाही. तर हा जो विध्वंस आहे हा करण्यासाठी म्हणून त्यांना हा मास नंबर्स पाहिजे आणि हे नंबर्स आहे कुठे करायचे त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे. अहमदाबाद ते पुणे ही कॉरिडॉर घ्या, गुडगाव ही कॉरिडॉर घ्या. का? या ठिकाणी विकास इथे झालाय अर्बन सेंटर्स आहेत. या ठिकाणी आपल्याला भरपूर लोक मिळणार आहेत. ह्या ठिकाणी आपण विध्वंस केला की तो विध्वंस मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे सिक्रेसी मिळणार आहे. या ठिकाणी आपण पेनिट्रेशन करू शकतो. आपण बघितलेलं आहे. अगदी जे नक्षलचे लोक होते ते नक्षल लोक आपल्या इथल्या चाकण सारख्या ठिकाणी येऊन राहिलेले होते. पुण्यातला शेलार सारखा माणूस तो लॅपटॉप या नावाने ओळखला जात होता. आणखी तो कसा पुढे त्यांचा सेंट्रल कमिटीचा मेंबर वगैरे पर्यंत पोहोचलेला होता. अनेक अशी उदाहरणं आहेत. डाव्या रॅडिकल संघटनांबद्दल आपण बोलताना जनरली शब्द वापरतो इकोसिस्टीम, ती तुम्ही अगदी उलगडून सांगितली सर आता. थँक्यू. आपण नॉर्मली म्हणजे डाव्या संघटनांबद्दल बोलताना डाव रॅडिकलायझेशन आणि त्याचा म्हणजे हा सगळ्या चळवळीशी असणारा संबंध, त्याच्यातनं होणारा राजकीय पुरस्कृत व्हायलन्स, असं मला वाटतं आता महाराष्ट्र सरकारने या संदर्भातला जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. माझी विनंती आहे की प्लीज तुम्ही थोडक्यात जनसुरक्षा कायदा कसा आहे आणि तो या आव्हानाशी सामना करण्यासाठी कशा पद्धतीनं अंमलात आणला जाईल हे सांगा. जनसुरक्षा कायद्याबद्दल मी अगदी थोडक्यात सांगतो. छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, झारखंड या 5ही राज्यांनी हा कायदा बनवलेला. हा कायदा बनवल्यानंतर बरं, हा कायदा कोणी बनवला? तिथे त्यावेळेला काँग्रेसची सरकार होती. ते काँग्रेस पार्टीची त्यांनी लीड केलेली अशी ती सरकार. त्यांनी बनवलेले हे कायदे. बरं, हे जे कायदे त्याच्याबद्दल अजून महत्वाचा मुद्दा असा की सुधा भारद्वाज आपण नाव ऐकलेलं असेल. तिने छत्तीसगडच्या हायकोर्टमध्ये 2013 मध्ये हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे वगैरे अशा प्रकारचं चॅलेंज केलेलं होतं. त्यावेळच्या तिथल्या चीफ जस्टिस आणि आणखीन अजून एक न्यायाधीश यांच्या खंडपीठाने तो खारिज केला आणि सांगितलं की अशा प्रकारची दहशत माजवणारे जे पुणे आहेत त्यांच्या विरुद्ध कायदा करण्या हे पूर्णपणे घटनेला योग्य आणि घटनेला अपेक्षित असा हा कायदा आहे आणि त्याप्रमाणे हा कायदा व्हॅलिड आहे. हे झाल्यानंतर मध्ये काय झालं की आपल्याकडे एक दुसरा एक कायदा आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, UAPA. तर हा जो UAPA आहे याच्यात सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की जो माणूस प्रत्यक्ष काही दहशतवादी कृत्य करताना तुम्हाला सापडला असेल तर त्याच्यामध्ये काही त्यांनी कोणाला ठार मारलाय, विध्वंस केलाय, काही बॉम्बस्फोट वगैरे काय 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 प्रकार असतील तरच तुम्ही UAPA लावा. ऍक्शन बेस कृती पाहिजे. हा, ज्याला आपण सक्रिय म्हणतो. जे निष्क्रिय असते त्यांच्यावरती तुम्ही हा कायदा वापरणं बरोबर नाही. तर सुप्रीम कोर्टाने असं सांगून आपल्याला कल्पना आहे की एक साईबाबा नावाचा एक हिंदी विद्यापीठाचा प्राध्यापक होता. म्हणायला तो दिव्यांग होता परंतु तो अतिशय ऍक्टिव्ह होता. तर त्याला खालच्या सेशन्स कोर्टाने कन्व्हिक्शन दिलं की हा त्याला सगळे पुरावे होते. त्याच्यात सुप्रीम कोर्टाने त्याला सोडताना सांगितलं की याला UAPA प्रमाणे मंजुरी नव्हती आणि हा UAPA ला लागू होत नाही म्हणून त्याला आम्ही मोकळं सोडतो. तुम्ही मगाशी म्हटलं तसं मेंदू मोकळा आता पाहिलं शिक्षा असं तसं झालं. तर आता हे म्हटल्यामुळे म्हणून भारत सरकारने बाकीच्या राज्यांना आणि महाराष्ट्राला कळवलं की तुम्ही हे बाकीची जी 4-5 राज्यांना सांगितली त्यांनी जसा कायदा बनवलेला आहे तशा प्रकारचा जनसुरक्षा कायदा तुमच्या राज्यामध्ये पण बनला. त्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे जवळजवळ 12,000 लोकांनी त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं ते जरी होतं स्टिरिओटाईप तर तशा प्रकारचं त्यांनी काय त्यांना ज्या होत्या त्या शंका कळवल्या त्या सगळ्यांचा विचार केला. विधानसभेमध्ये 12 जुलैला हा जेव्हा कायदा आला त्यावेळेला सर्व पक्षांनी त्याच्या बाजूनी मतदान करून हा फक्त एक CPMचा माणूस होता त्यांनी त्याला फक्त मत दिलं. बाकी अदरवाईज प्रत्येकाला तो म्हटलं आणखी कायदा
मंजूर आहे असं आम्हाला कळवलं. विधान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी आला, लगेच सगळ्यांनी तोंड बदललं आणि सांगायला लागलं की त्याच्यामध्ये ही चूक आहे, त्याच्यामध्ये ही त्रुटी आहे. त्याच्यात काय त्रुटी तरी काय आहे? सर मगाशी म्हणले तो कन्सेन्ससचा मुद्दा. ते कसं आहे की त्रुटी काय आहेत, तर त्याच्यामध्ये इंडिपेंडन्स नाही आहे. तर इंडिपेंडन्स कसा नाही आहे, त्याच्यामध्ये एक हायकोर्टाचा जस्टिस तो तिथला अध्यक्ष आहे, एक डिस्ट्रिक्ट जज त्याच्यामध्ये आहे, एक पब्लिक प्रॉसिक्युटर त्याच्यामध्ये नेमलेला आहे. त्यामुळे सेशन्स कोर्टात का जात नाही, ह्या विशेष कोर्ट जर विशेष न्यायालय जर शासनाने क्रिएट केलेलं आहे तर त्याला ही जी आपली नेहमीची पठडी आहे ती लागू होणार नाही. तर त्याच्यामध्ये जे काही तुम्ही तर असंही नाही की कोणाच्या विरुद्ध लगेच कारवाई होईल किंवा खोटी कारवाई होईल असाही प्रश्न नाही. त्याला उपमहानिरीक्षकाच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जर योग्य समजलं तरच कारवाई होणार. बरोबर. हे सगळ्या प्रकारच्या प्रिकॉशन्स त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि मग हा कायदा बनवलेला आहे. बरोबर. आणि त्यामुळे परत परत शासनाने मुख्यमंत्र्यांनी आश्वासन म्हणजे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की हा कुठल्याही प्रकारे इतरांच्यावरती आम्ही लावणार नाही. त्यांची यादी जी भारत सरकारने मनमोहन सिंग असताना ती कळवलेली होती ती यादी आहे. त्याच्यामध्ये कोण आहे, रॅडिकल स्टुडंट्स युनियन आहे, त्याच्यामध्ये कबीर मंच आहे, त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी अगेन्स्ट विमेन. दाखवायला नावं फक्त ती अशी दाखवायची, पण मगाशी सांगितलं तसं त्याप्रमाणे हे 4 गट आहेत, त्यांच्यामध्ये हे काम करणार आहेत. त्याच्यातून त्यांना टॅलेंट शोधून काढायचं, त्यांचं ब्रेन वॉशिंग करायचं आणि त्यांना विध्वंसक लेवलला न्यायचं. सर थोडक्यात त्याच्यामध्येच ऍड करायचं मला. मुख्य फरक काय आहे ते सांगतो. एक कम्युनिस्ट धार्जिण्या जेवढ्या पार्टीज असतात त्यांच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे फ्रंट ऑर्गनायझेशन. फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्या पार्टीच्या नावाने न चाललेली ऑर्गनायझेशन जी त्यांची फ्रंट आहे. म्हणजे समोर जे दिसतं ते खरं नाही, असं काहीतरी वेगळाच आहे आणि आतमधनं जे लाल आहे त्याला फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणतात. ह्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स हे जशी पावसाळ्यामध्ये त्या कावळ्याच्या छत्र्या येतात ना तसे ते वाढवत जातात. प्रत्येक जवळजवळ फील्डमध्ये त्यांचं एक काही ना काहीतरी फ्रंट ऑर्गनायझेशन असतं आणि ह्याचा जो याची जी लिडरशिप आहे ती कोणाकडे असते तर ह्या अर्बन नक्षल्सकडे असते. कारण हे पूर्वी वाचाळ लोक म्हणजे घर घर असलं सगळं करणारे लोक, पण मग डायरेक्टिव्ह द्या, कोणातरी चिथवा वगैरे अशा गोष्टी. हा एक झाला. प्रवीणने सांगितल्याप्रमाणे या कायद्यामध्ये खूप मोठा बदल आहे की तुम्ही बोलून इतरांना जरी उद्युक्त केलं व्हायलन्ससाठी म्हणा किंवा हत्येसाठी तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. आणि दुसरी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव बदलून दुसरी संस्था निर्माण केली तरी त्या संस्थेमध्ये जर पूर्वीचेच मेंबर्स असतील तर ते सुद्धा पुन्हा दहशतवादी ठरू शकतात. अशी पण एक प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये. या 2 गोष्टी ज्या आहेत खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं हा कायदा जर अंमलात आला तर खूप चांगलं होईल. चिथावणी ही कृती एवढीच महत्वाची थोडक्यात अशा पद्धतीने. कारण तुम्ही कन्स्पिरसी जेव्हा म्हणता त्याच्या कन्स्पिरसीमध्ये सगळेच जण काही समोर येऊन लढत नाही. त्यांना मागे तयार करणारे लोक असतात, त्यांना उत्साह देणारे असतात, त्यांना वेपनरी देणारे लोक असतात. ते कन्स्पिरसीमध्ये बरोबर. सर आपण डाव्या चळवळीबद्दल, रॅडिकल चळवळीबद्दल, नक्षलिझमबद्दल बोललो, जनसुरक्षाबद्दल बोललो. आपण परत दिल्ली ब्लास्टकडे येऊया. आता मागच्या महिन्यात राजधानीमध्ये एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला. याच्यापेक्षा खूप मोठी स्केल असू शकली असती, खूप जास्त जीव जाऊ शकले असते. आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं त्या मानाने त्या हल्ल्याची स्केल कमी होती त्या मानाने, परंतु अर्थात तो राजधानीमधला दहशतवादी हल्ला होता. तुम्हाला प्रश्न विचारायचा असा आहे की तुम्ही मुंबई ब्लास्ट अर्थात बघितलेल्या 3-3.5 दशकांपूर्वीचा, तर मुंबई ब्लास्ट ते दिल्ली ब्लास्ट नेमक्या काय गोष्टी बदलल्यात, कशा पद्धतीने चाललंय, सिस्टीम म्हणून आपण काय बदललोय का, नवीन चॅलेंजेस काय आले, प्लीज आम्हाला थोडं सांगा. कुठल्याही पक्षाचं नाव न घेता मी सांगतो, पूर्वीची जी आपली सिस्टीम होती म्हणजे मुंबई ब्लास्ट पासून पुढे बघा तुम्ही, ती फक्त रिॲक्टिव्ह होती. सर म्हणजे जे होईल त्याच्यावर टेम्पररी काहीतरी मदत कशावर आपल्याला लावता येईल ते पाहिजे. म्हणजे मुंबई ब्लास्ट झाल्यानंतर आपण काय केलं, मग मरीन पोलीस तयार केले. मरीन पोलीस म्हणजे काय, एका बोटीवरून RDX भारतामध्ये आलं म्हणून समुद्राच्या किनाऱ्यावर जेवढी म्हणून पोलीस स्टेशन आहेत ते सगळे मरीन पोलीस म्हणून डिक्लेअर केले.
म्हणजे एक वेगळा प्रसंग सांगतो, पण तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतो. माझं एक पोस्टिंग पटण्याला झालं होतं आणि तिथून मी LTC घेऊन पुण्याला येतो बरं का. ते फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. तर प्लॅटफॉर्मवर गेलो, कुटुंब सगळं. मी पाहिलं तर फर्स्ट क्लास कुठेच नाही. मग TC ला बोलवलं. TC म्हणलं सर 5 मिनट दीजिए, मैं फर्स्ट क्लास का डिब्बा लाता हूँ. मला वाटलं कसं काही 8 वाजता 5 मिनिटात आणणार. त्याने काय आणलं, तो ऑफिसमध्ये गेला, एक खडू आणलं त्याने आणि 2 लिहिलेलं होतं, ते फोडलं आणि 1 केलं. म्हणजे फर्स्ट क्लास. ते तशी आमची मरीन पोलीस स्टेशन तयार झाली. म्हणजे निम्म्यात एका लोकांना पोहायला पण येत नसेल, ते सगळे मरीन पोलीस झाले. झालं म्हणून काहीतरी करायचं, म्हणजे ज्याला सीझनल म्हणतात ना, अशा प्रकारचे आपले. मग आपण अनेक कायदे आणले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. पण सध्याची जी राजवट आहे ते आल्यानंतर प्रोॲक्टिव्ह गोष्टी सुरू आहेत. म्हणजे पुरीमध्ये जे झालं किंवा नंतर जपाटॉपवरती आपण बॉम्बिंग केलं सर, आणि शेवटी पहलगाम, या गोष्टी ज्या प्रोॲक्टिव्ह आहेत. व्हॉट आर यू डुईंग इज यू आर ट्राईंग टू इन्फ्लिक्ट डॅमेज ऑन द एनिमी which is proportionate to the damage he intended to have. त्याला आपण जास्तीत जास्त कॉस्ट कशी मोजावी लागेल याचा विचार करतो. आणि म्हणून मगाशी वेताळाचं म्हटलं ना, झटका बसला की वेताळ वर जातो, पण काही दिवसांनी पुन्हा ती खुमखुमी त्याला येते, तो पुन्हा परत खाली उतरतो. बरोबर. तर फरक खूप आलेला आहे, नाही असं नाही. परंतु आपल्याला कायमच सततच म्हणजे जागरूक राहावं लागणार आहे. आता तुम्ही दिल्लीचा बॉम्ब ब्लास्ट बद्दल प्रसंगाबद्दल बोलात, त्याच्याबद्दल मला थोडं हे सांगायचं होतं सर. की लोकांची जर अशी कल्पना असेल की या सगळ्या गोष्टी इंटेलिजन्सला आधी समजायला पाहिजे, त्यांनी तो थांबवायला पाहिजे होतं वगैरे, तर तुम्ही हे थोडं मनात आणा. आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हणे, सुतावरनं स्वर्ग गाठला. तसं एका LED पोस्टरवरनं तुम्ही एवढा प्रचंड कट उघडकीला आणला की ज्याच्यामध्ये जवळजवळ 3000 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट स्फोटकं तुम्ही अमोनियम नायट्रेट जमवलेलं होती. इतकं मोठं तुमचं नेटवर्किंग झालेलं होतं. आणि शेवटचं जे झालं दिल्लीमध्ये ते हे झालं की एक माथे फिरू त्याच्या गाडीमध्ये बसला, त्या गाडीचा स्फोट झाला. म्हणजे इट वॉज ए कार बाम यूज बाय ए सुइसाईड, काय म्हणतात त्याला, आत्मघातकी दहशत. काय क्षेत्र त्याला, फिदाईन. हां, फिदाईन. मग तुम्ही अशी कल्पना करा की फिदाईन हल्ला, ते सुद्धा कार बॉम्ब वापरून रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांना मारण्यासाठी करता येईल का? त्यात काय अर्थ आहे? काहीच नाही. जे झालं ते चुकून झालं, घाबरून त्यांनी काहीतरी केलं, त्याच्यामुळे तो बॉम्बस्फोट झाला. अशा प्रकारचा जो प्रसंग आहे हा पोलिसांना किंवा इंटेलिजन्सला कधीच थांबवता येणार. बरोबर. पण बाकीचा जो कट आहे, बाकी जे 3000 किलोग्रॅम जे अमोनियम नायट्रेट आहे, ते जर वापर गेले असतं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, तर काय झालं असतं ही कल्पना करा. मला असं वाटतं की इंटेलिजन्स फार मोठं हे एक हा मोठा सक्सेस होता. आणि काही लोकांचे हे लक्षात येत नाही, आपण फक्त बाबरी मशीदचाच विचार करतो 6 डिसेंबर. पण त्याच दरम्यान इथे रशियन प्रेसिडेंट पुतिन पण येणार होते, लक्षात ठेवा. तो देर आर रॅमिफिकेशन्स विच गो बियॉन्ड द रिजन ऑल्सो. बरोबर. त्यामुळे ते खूप मोठे यश आहे. काही वर्षांपूर्वी मला सर तुम्ही म्हटलं असं आठवलं, काही वर्षांपूर्वी ट्रम्प आले होते तेव्हा दिल्लीतच दंगल चालली दंगे झाले होती. होते. काय झालं होतं म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्ही जर पाहिल्यात ना, तर फक्त एकच सांगतो आणि सर, मुंबईमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी होतो त्यावेळेला. एक स्टेटमेंट आम्ही रेकॉर्ड केलं होतं त्यावेळेच्या एका ॲडिशनल कमिशनर कस्टम्सचं. ते तुम्हाला सांगण्यासारखं आहे. तो त्याच्यामध्ये म्हणतो की सर, आम्ही सुद्धा देशभक्त आहोत. आम्हाला वाटलं हे नेहमीचंच गोल्ड आणि वॉचेस वगैरे येते म्हणून आम्ही ते सोडलं. म्हणजे सांगायचा प्रयत्न काय आहे की किती जरी चांगली तुम्ही व्यवस्था निर्माण केली, तिला जर करप्शनचा किडा लागला तर त्याचं काय. मला सर तुम्ही बोला. मी त्याच्याबद्दल एवढं एकच सांगेन सर की इंटेलिजन्सचं हे जर फेल्युअर नाही, इंटेलिजन्स आहेच, फक्त तो कसा डिसेग्रेट झाला त्या 9/11च्या वेळेला सुद्धा आपण पाहिलं. थोडं मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की जे स्थानिक पोलीस आहेत
आणि त्यांच्या मदतीने जे स्थानिक लोक आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप आजूबाजूला आपल्या काय होत आहे हे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आज तुम्ही कल्पना करा की पुण्यामधले पोलीस उपायुक्त सांगतात की आम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी 50च्या वरती पिस्तूल्स बनवणारी फॅक्टरी बरोबर. त्या ठिकाणी चाललेली आहे. कधीपासून चालली आहे? म्हणजे वर्षानुवर्ष चालूच आहे. म्हणजे कशा प्रकारचं प्रशासन त्या ठिकाणी आहे. आज ISISचे लोक येतात ते म्हणतात आम्ही जुन्नरच्या इथे गेलो आणि तिथे फायरिंग केलं, आम्ही अमक्या ठिकाणी गेलो अमकं बुक केलं, किंवा आता ह्या ड्रग्सच्या बाबतीत आपण रोज वाचतोय. आज काय नवी मुंबईला किंवा भाईंदर वगैरे त्या बाजूला 100 कोटीचं ड्रग्सची फॅक्टरी सापडली. हे सगळे जे प्रकार होत आहेत याच्यात मी असं म्हणेन की तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी आणि स्थानिक प्रशासन, पोलीस, जे काही लायसन्सिंग किंवा इतर अथॉरिटीज असतील त्यांनी सुद्धा अतिशय सतर्क राहून वारंवार आपल्या आजूबाजूला काय होतं याच्याकडे लक्ष द्यायला. बरोबर. आपण म्हणजे सरांशी पण माझा हा विषय झाला, आपण पण मगाशी बोललो की वॉरफेअर ज्याला आपण म्हणतो, युद्ध ज्याला आपण म्हणतो, ते आता काही विशिष्ट क्षेत्रापुरतं मर्यादित राहणार नाही. असं काही होणार नाही की कुठेतरी भारत पाकिस्तान सीमारेषेवर काहीतरी चाललेलं नाही, इथं पुण्यात सेफ बसलेलं आहे. त्याच्यामुळे युद्धाच्या दृष्टीनं हे वॉरफेअरचंच बदललेलं स्वरूप आहे, जे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दिसते असं म्हणायला हरकत नाही. मला प्रश्न या निमित्ताने विचारायचा तो असा आहे की ज्याला आपण रेग्युलर पोलिसिंग वर्क म्हणतो किंवा इतर सिक्युरिटी एजन्सीज असतील, सगळ्या सिक्युरिटी एजन्सीज या अर्थात वॉरफेअरच्या दृष्टीनं तयार केलेल्या नसतात. परंतु आता ज्या पद्धतीची आव्हानं आपल्याला दिसतात तर त्यांना कशा पद्धतीचे ट्रेनिंग आपण द्यावं जेणेकरून अशा पद्धतीचा प्रसंग जर आपल्याला झाला तर ते विल बी दी फर्स्ट रिस्पॉन्डन्स, पोलीस असतील किंवा अजून कोणी असतील, तर त्यांचं ट्रेनिंग कशा पद्धतीनं असावं, आत्ताचं कसं आहे आणि त्याच्यात अजून काय करता येईल सर? नाही, पहिलं जाऊन का पोलिसांचं ट्रेनिंग सोडा, आपल्या सगळ्यांचं ट्रेनिंग व्हायला पाहिजे. सर, सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की आपल्यामध्ये भिडस्तपणा फार असतो. हे काय आहे माझं नाही, तो पोलीस आहे तो काय करेल तो करेल, किंवा हे काय माझं नाही तो सैनिक आहे तो काय करेल ते करेल, हे असं चालत नाही. आज परिस्थिती अशी आहे की ज्याला आपण वॉर म्हणतो ते टोटल वॉर झालेलं आहे. सर, म्हणजे पुन्हा नॅशनल सिक्युरिटी जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये सगळे ॲस्पेक्ट हल्ली कव्हर्ड आहेत. नॅशनल सिक्युरिटी म्हणजे काय तर नॉट जस्ट you have to use not just the military but non-military also. You have to use not just the traditional but non-traditional methods also. तुमची इकॉनॉमी काय आहे, तुमची सोसायटी काय आहे, आणि जी सुरक्षा आपल्याला द्यायची ती फक्त जमिनीला द्यायची नाही, टेरिटरीला नाही, संबंध समाजाला द्यायची. त्यासाठी संबंध समाज जागरूक हा त्याची आवश्यक आहे. म्हणजे एक छोटं उदाहरण देऊन सांगतो की युक्रेनवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तिथल्या लोकल मंडळींनी नेटिझन्स ग्रुप्स तयार केले. स्वतःचा मोबाईल वापरून ते रशियन सैन्य जे मूव्ह होत होतं त्याचे फोटो काढून ते पाठवत होते, त्यांची ठिकाणं सांगत होते. एवढंच नाही, काही प्रचारसुद्धा करत होते. ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सध्याच्या दृष्टीनं झालेल्या आहेत. विशेषतः सोशल मीडिया कसा वापरायचा आपण सर्वांनी हे शिकायला पाहिजे. तुम्हाला थोडक्यात फक्त सांगायचा प्रयत्न करतो. सोशल मीडियाचा वापर, सोशल मीडिया फुकट असल्यामुळे, पुणेकरांना आवडण्यासारखा आपण फुकट असल्यामुळे त्याचा अवश्य वापर करावा आणि तो किती इफेक्टिव्ह असू शकतो. पुन्हा ऑपरेशन सिंदूरचंच मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेन. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्तान आणि चीन यांचे जे नेटिझन्स होते ज्यांनी अक्षरशः मिलियन्स ऑफ पोस्ट नेटवर टाकले, त्या मनाने आपण फार कमी पडलो. आपल्याला भिडस्तपणा सांगितलं आपण कशाला याच्यामध्ये पडत काय ते पाहून घेतील असं नाही. आता हे सगळ्यांना तुम्हाला ही जबाबदारी उचलायला पाहिजे. विशेषतः मी सांगतो नेट कसं वापरायचं, सोशल मीडिया कसं वापरायचं हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. फेसबुकमध्ये किती लोक जॉईन झालेले आहेत कल्पना आहे तुम्हाला? 155 कोटी. इंस्टाग्रामवर किती आहे? 99 कोटी ही संख्या आहे. आणि शेवटी गुगलचा अल्गोरिदम काय ठरवतो माहिती आहे का? जे सर्वांना आवडतं
ते कंटेंट मी ठेवणार. जे सर्वजण विरोध करतील ते कंटेंट मी उतरवणार. अतिशय म्हणजे डेमोक्रॅटिक अल्गोरिदम आहे त्यांचा, पण त्याचा दुरुपयोग होतो. आपण जर चूप राहिलो तर सत्यमेव जयते होणार नाही. मी मागाशी सांगितलं तेच आहे. आपण स्वतः प्रयत्नशील राहिलं पाहिजे, अतिशय जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या शेजारी काय चाललंय याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. पोलिसांसाठी आम्ही भरपूर कोर्सेस केलेले आहेत, आर्मीसाठी कोर्सेस आहेत, पण being a good citizen is something which is absolutely inherent in today's world. प्रत्येक जण युद्धात सहभागी, थोडक्यात असं म्हणायला. त्यानंतर मी थोडक्यात एवढं सांगेन की आपल्याला कल्पना आहे की एक महाराष्ट्रामध्ये आम्ही एक चळवळ सुरू केली होती, पोलीस मित्र म्हणून. त्या पोलीस मित्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं जर पोलीस दल बघितलं तर त्यावेळेला ते साधारणतः 1.5 ते 2 लाखाच्या सुमारास होतं. आता थोडं वाढलेलं आहे. त्यावेळेला 5 लाख लोक संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या पोलीस मित्र चळवळीमध्ये सामील झालेले होते. आणि त्याच्यामध्ये सर्व धर्माचे होते, सर्व वयाचे होते, स्त्रिया होत्या, पुरुष होत्या, आणि ते पोलिसांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून अनेक गोष्टी करत होते. अशा प्रकारची ही जी चळवळ आहे ती पुढे न्यायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्याला आता टेक्नॉलॉजी पण मदत उपलब्ध आहे. आपल्याला कल्पना आहे की 1968 साली फ्रान्समध्ये एक दहशतवादी हल्ला झाला. लोक तिथे उभे होते, त्यांना कळेल की आपल्याला काय करायचंय. त्याच्यातून कल्पना निर्माण झाली की आपण ही 112 सारखी एक लाईन हेल्पलाईन ठेवायला पाहिजे. आता भारत सरकारने पण अशा प्रकारची 112 ही हेल्पलाईन आज संपूर्ण भारतभर राबवलेली आहे. मी तर प्रत्येकाला विनंती करेन की आपण प्रत्येकाने या आपल्या मोबाईल फोनमध्ये 112 हे जे फ्री डाउनलोडेबल असं ॲप आहे हे तात्काळ तुम्ही सुरू करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस इमर्जन्सी आहे, त्याच्यामध्ये मेडिकल इमर्जन्सी आहे, त्याच्यामध्ये फायर इमर्जन्सी आहे, त्याच्यामध्ये नॅचरल इमर्जन्सी, सगळ्या गोष्टी त्याच्यामधून तुम्हाला व्यवस्था केली. तुम्ही नुसता कॉल केलात. आता आज मला सकाळी इथे येण्यापूर्वीच जस्ट एका माणसाचा फोन आला. त्याचं आणखीन काही तिथल्या शेजाऱ्याचं काही भांडण झालं काहीतरी वगैरे. त्यांनी ताबडतोब त्या 112ला फोन केला. त्याला लगेच त्याला मेसेज आला. तुमच्या मेसेजप्रमाणे ताबडतोब आम्ही पोलीस व्हेकल तिथे पाठवलेली आहे, कारवाई होती. इतक्या तत्परतेने ही रचना भारत सरकारने आता उपलब्ध करून दिलेली आहे. पण त्याच्या पुढे मी अजून जो असं म्हणेन की एक आम्ही पोलीस मित्र ॲपही सुरू केलेलं होतं. त्याप्रमाणे आज पोलिसांच्याकडूनही प्रत्येकाला व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, फाईल असेल, ती ताबडतोब तिथला जो जवळचा पोलीस स्टेशन असेल, DCP असेल, CP असेल, कंट्रोल रूम असेल, त्यांच्यापर्यंत पाठवणारा असं अशा प्रकारचं ॲपची गरज आहे. हा त्याला उपाय आहे. डेमोक्रेटायझेशन ऑफ कंटेंट असं जेवढं कंटेंट जाईल तेवढं चांगलं असं. जसं जयंतीने सांगितलं की केवळ हे पोलिसांचं किंवा सुरक्षा एजन्सीचं काम नाही. प्रत्येक माणसाने आज सुरक्षा सैनिक म्हणून किंवा पोलीस म्हणून काम करायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही अनेक ठिकाणी प्रशिक्षणं ठेवली होती. पोलिसांचं प्रशिक्षण तर होतच होतं, परंतु ह्या 5 लाख लोकांना आम्ही दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयांवरती प्रशिक्षण देत होतो. तशा प्रकारचं प्रशिक्षण आज सतत राबवायची गरज आहे. इस्रायलमध्ये हे होत आहे, बाकीच्या राज्यांमध्ये होत आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा. मी आपल्या माध्यमातून एवढंच म्हणेन की सरकारने या अशा प्रकारचं लोकांचं म्हणजे केवळ फक्त त्या NCC किंवा NSSच्या विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक माणसाला जो पुढे येईल, व्हॉलंटिअर होईल, त्या सगळ्यांना प्रशिक्षण द्यायला. सर, वेळ थोडा कमी राहिला आहे. मी एक प्रश्न जो खूप महत्त्वाचा आहे तो विचारतो. दोघांसाठी अर्थात आहे की आपण जेव्हा नॅशनल सिक्युरिटीबद्दल बोलतो तेव्हा गेल्या काही वर्षात सातत्याने चर्चेत असणारा मुद्दा, आणि त्याबद्दल थोडंसं लोकांमध्ये पण संताप, व्यवस्थेमध्ये पण थोडासा गोंधळ दिसतो. म्हणावं तसं उत्तर त्याला दिसत नाही. तो म्हणजे बांगलादेशी घुसखोरांचा. बांगलादेशी घुसखोर फक्त कुठनं तरी येतात आणि एका राज्यापुरते आहेत असं नाही. आता भारताच्या कुठल्याही कॉर्नरमध्ये बांगलादेशी घुसखोरांचं लक्षणीय प्रमाण आपल्याला दिसून येतं. हे असं म्हणजे कशा पद्धतीने या आव्हानाकडे बघायला पाहिजे, मुळात हे असं का झालं आणि आता याच्यावर काय करता येईल भविष्यात? सर, आपल्याला कल्पना आहे की गृहमंत्र्यांनी सांगितल्यासारखं आज जी बांगलादेशला सीमेवरती असलेली राज्य आहेत, विशेषतः त्याच्यामध्ये बांगलादेश पश्चिम बंगालचं त्यांनी उदाहरण सांगितलं होतं किंवा झारखंडचं उदाहरण दिलेलं होतं. ज्या ठिकाणी काहीही विशेष उपजीविका उपलब्ध नाही, तिथून तिथले लोक
नेहमीच दुसरीकडे मायग्रेट करतात, अशा ठिकाणी सुद्धा ज्या वेळेला 15% बरोबर. लोकांच्या मध्ये वाढ होते, ही वाढ कशी झाली? ह्या डेमोग्राफिक हा चॅलेंज आहे. ॲब्सोल्युटली. आणि हा याचं कारण असं आहे की आता जरी आधार आपण म्हटलो की हे सिटिझनशिपचा पुरावा नाही, तरी आज आधार हे पैसे टाकून बरोबर. पाहिजे त्याला मिळू शकतो, पॅन कार्ड मिळू शकतं. हे जर उपलब्ध असेल, लोक त्याचा उपयोग करून प्रचार करतात की मी पण तोच आहे, मी पण तिथलाच आहे. बरोबर. ह्याला उपाय एवढाच आहे, जसं आता SIR सुरू आहे आणि आपण बघतोय की हकीमपूर सारख्या ठिकाणी आज परत जाणाऱ्या लोकांचे रांगा लागल्या आहेत. जिथे एकेकाळी येणाऱ्या लोकांच्या रांगा होत्या, तिथे आता परत जाणाऱ्या लोकांच्या रांगा आहेत. आज योगी आदित्यनाथांनी जसं सुरू केलेलं आहे तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी डिटेन्शन सेंटर्सची गरज. तपासणी करा, त्यांना निर्णय होईपर्यंत तुम्ही डिटेन करा. बरोबर. मी स्वतः दिल्लीला असताना अनेक वेळा महाराष्ट्राच्या आणि इतरही राज्यांना लिहित होतो की तुम्ही डिटेन्शन सेंटर्स तयार करा. सर. कारण काय आहे की तुम्ही ही जे लोक आहेत हे फक्त विमानानेच येतात असं नाही, किंवा बोटीनेच येतात असं नाही, हे जमिनीवर पण येतात, हे अन्य मार्गाने पण येतात. आणि जे इथे आलेले आहेत ते कदाचित सुरुवातीला लिगल आले असतील, नंतर ते इलिगल झालेले आहेत, बरोबर. हे गेलेच नाहीत परत. ह्या सगळ्या लोकांना डिटेन करण्यासाठी म्हणून डिटेन्शन सेंटर्स हे प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजेत. आणि ह्या सगळ्यांची पॉवर हे पोलीस आयुक्तांना आणि तिथल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्सना दिलेली आहे. बरं. त्याचा उपयोग राजकीय शक्तीने पूर्ण ताकदीने करायला पाहिजे. आज दिल्लीमध्ये तो होतोय, आज संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये होतोय. माझी इच्छा आहे की ही संपूर्ण सर्व राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असण्याची आवश्यकता. बरोबर. राजकीय हस्तक्षेप त्याच्यात नसला तर मला वाटतं अजून जास्त राजकीय हस्तक्षेप असो नसो, तुम्हाला पॉलिटिकल बिल ज्याला म्हणतात सर, ती पॉलिटिकल बिल दाखवून त्यांच्या विरुद्ध, कारण हा दिवस लांब नाहीये की ज्यावेळेला तुमचे नुसते आमदार किंवा खासदारच नाही तर तुमचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सुद्धा हा त्यांचाच माणूस असू शकेल. सर. आपण म्हणजे ज्वलंत मुद्दा आहे हा. पण म्हणून शेवट करू. हा? म्हणून शेवट करू. नाही, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. सर. आणि डेमोग्राफिक्सचा आपल्याला खरंच म्हणजे पॉप्युलेशनमध्ये जो बदल होत जातो त्याचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे सध्या युरोपमध्ये जी परिस्थिती आली आहे ती आपल्याकडे येऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्याला अतिशय जागरूक राहणं आवश्यक आहे. युरोपमध्ये आज अनेक देश असे आहेत की खरोखर तिथल्या काही एरियाजमध्ये नो गो एरियाज झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जगता येत नाही असं युरोपियन सांगतात की आम्हाला त्या भागामध्ये जाताच येत नाही, कारण ठराविक एका जमातीची तिथे मेजॉरिटी झालेली आहे आणि ते स्वतःच्या पद्धतीने तिथे वागतात, आम्हाला तिथे शिरायला सुद्धा मिळत नाही वगैरे वगैरे. मी काय तुम्हाला पॉप्युलेशन कंट्रोलबद्दल सांगणार नाही आहे, परंतु जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी निदान 2 किंवा 3 तरी मुलं घरी ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. मी मुद्दाम सांगतोय कारण म्हणजे तुम्ही तुमची मुलं असतील असं नाही, निदान 3 मुलं तुम्ही घरामध्ये वाढवली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. हे जर तुम्ही केलं नाही तर कदाचित एक दिवस असा येईल की ज्याच्यामध्ये आगंतुक मंडळी जी आहेत त्यांची संख्या वाढत जाईल. आणि आपण डेमोक्रेसी असतो, लोकशाहीमध्ये शेवटी काय संख्या, तुमचं संख्याबळ काय याच्यावर सगळ्या गोष्टी ठरतात. त्यासाठी आपलं संख्याबळ राखणं हे आपलं सैन्यबळ राखण्या इतकंच महत्वाचं आहे, हे प्लीज लक्षात ठेवा. तर आपण राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर आमश्योर मी तुम्हाला प्रश्न विचारत जाईन, तुम्ही मला सगळ्यांनाच आम्हाला मार्गदर्शन करत राहा. एकच शेवटी सांगतो प्लीज. ते म्हणजे सायबर सिक्युरिटी. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आज तुमच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये तुम्ही आपखुशीने आपला स्वतःचा मित्र आणि त्याचबरोबर असलेला एक शत्रू हा जवळ ठेवलेला आहे. त्याला मित्र म्हणून वापरा, त्याला शत्रू म्हणून वापरू देऊ नका. आणि कोणाच्याही कुठल्याही आकर्षणाला, कुठल्याही लोभाला, कुठल्याही प्रकारच्या याला तुम्ही बळी पडू नका. आलेला अननोन फोन, अननोन व्हिडिओ कॉल, व्हॉट्सॲपवरती असो, साधा असो, घेऊ नका.
अशी माझी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे. आपण किती असुरक्षित राहायचं ते आपण ठरवायचं थोडक्यात असं. तुम्ही बळी आहात, सुरक्षित नुसतं नाही, तुम्ही बळी आहात. म्हणजे लोकांचे आज रोजचे आपण वापरतोय, कोट्यावधी लाखो रुपये रोज गेले म्हणूनच प्रत्येकाला दिसत आहे. बरोबर. तर तुम्ही सगळ्यांनी सुरक्षित राहा अशीच माझी कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. बरं सर, राष्ट्रीय सुरक्षा विषयावर आपण जे काही मी प्रश्न माझ्या अल्पमतीनुसार विचारले त्याला तुम्ही उत्तरं दिली, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आपली वेळ अनफॉर्च्युनेटली संपली आहे, त्याच्यामुळे आपण थांबूया. सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू.